आजची आपली जी पेशंट आहे ती 27 वर्षाची एक यंग मुलगी. आपल्याकडे पोटदुखी, पाठदुखी, दम लागणे, थकवा जाणवणे अशा कंप्लेंट घेऊन आली होती. या कंप्लेंटसाठी तिला इन्व्हेस्टिगेट केलं गेलं. तर सिटी स्कॅन केल्यानंतर असं आढळून आलं की ओव्हरीला छोट्या मोठ्या गाठी आहेत, पोटात थोडं पाणी झालेलं आहे. ओमेंटम म्हणजे आत पोटातली एक फॅटची चादर असते, त्याच्यात काही गाठी झालेल्या आहेत. हे सगळं पिक्चर हे ओव्हेरियन कॅन्सर सारखं दिसतंय. याच्या ऍडिशन मध्ये आपण सगळ्या प्रकारचे ट्युमर मार्कर म्हणजे काही ब्लड टेस्ट असतात त्याही करून घेतले. जेव्हा असं चित्र आपल्याला तपासण्यांमध्ये दिसतं तेव्हा आपण डायरेक्ट जाऊन पोटातल्या त्या गाठी काढण्याचा प्रयत्न करत नाही. त्याआधी आपण त्याची एक प्रोसिजर असते, त्याला म्हणतात डायग्नोस्टिक स्कोपी. म्हणजे दुर्बिणीद्वारे एक छोटीशी शस्त्रक्रिया करून आतमध्ये ज्या गाठी आहेत, जे पाणी झालंय त्याचा आपण सॅम्पल काढू शकतो किंवा काढणार आहोत. आणि पूर्ण चेकिंग म्हणजे एक स्टेजिंग लॅप्रोस्कोपी आपण म्हणतो त्याला, तसं करून घेणार आहोत. आणि त्या सॅम्पलचं तपासणी काय येते याच्यावरनं पुढील प्रोसिजर आपण ठरवणार आहोत. सो सगळ्याच ओव्हेरियनच्या गाठींचं डायरेक्ट ऑपरेशन, मोठं ऑपरेशन करणं हे योग्य नसतं. बऱ्याच वेळा ह्या गाठी ट्युबरक्युलोसिस किंवा एंडोमेट्रियोसिस अशा बिनाईन कंडिशन्सच्या पण निघतात. तर आपण कधीही अगोदर हे प्रूव्ह करावं लागतं की ही गाठ खरंच कॅन्सरची आहे का नाही, आणि अकॉर्डिंगली आपण पुढील ट्रीटमेंट त्याची डिसाईड करू शकतो. तर तशीच एक केस आपण आता बघणार आहोत की ज्याच्यात सस्पेक्टेड ट्युबरक्युलोसिस आम्हाला आहे आणि त्यामुळे आम्ही त्याची डायग्नोस्टिक स्कोपी, स्टेजिंग लॅप्रोस्कोपी आणि बायोप्सी अशी एक छोटीशी प्रोसिजर प्लॅन केलेली आहे. थँक्यू.